आम्ही पळसांच्या फुलापासून हा कलर तयार केलेला आहे। हा कलर शरीराला हानिकारक नाही आहे आणि आम्ही याच्यापासून होळी खेळणार आहोत। माझे नाव विद्या सुदर्शन खंडाते, मी इयत्ता 9वी शिकत आहे। हा कलर बीट या फळापासून बनलेला आहे आणि हा शरीराला हानिकारक नहीं। मेरा नाम परी है, मैं 8वीं कक्षा की छात्रा हूँ। आज हम हमारे स्कूल में होली खेलने वाले हैं। ये कलर नीम के पत्तियों से बना हुआ है, जिससे शरीर को कोई भी हानिकारक कुछ पहुँच नहीं सकता, इसलिए आज हम इससे होली खेलेंगे। माझे पूर्ण नाव प्रीत रुमदेव राजघरे। आज आमच्या शाळेमध्ये इको फ्रेंडली होळी आहे। बोगनवेल ह्या फुलापासून आम्ही बोगनवेल ह्या फुलापासून रंग बनवला आहे। ह्या कलरपासून शरीराला हानी पोचत नाही। आजच्या या इको फ्रेंडली होळीच्या कार्यक्रमाच्या निमित्त उपस्थित सर्व शिक्षकगण तसेच विद्यार्थ्यांनो, आपण आपल्या भारतामध्ये तसेच आपल्या महाराष्ट्रामध्ये विविध सणांचं आयोजन करत असतो। यामध्ये आपण आज इको फ्रेंडली होळी हा सुद्धा याचं आयोजन आपण आज आपल्या शाळेमध्ये केलेलं आहे। इको फ्रेंडली होळीचं आयोजन करण्यामागं हा उद्देश आहे की विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी आपल्याला समजून सांगणे आहे की जे बाजारामध्ये कलर उपलब्ध असतात किंवा बाजारामध्ये जे काही विविध रंग असतात त्यामध्ये रसायने मिसळलेले असतात आणि ते जर समजा शरीराला आपण जेव्हा लावतो किंवा आपल्या शरीरावर अप्लाय करतो तर त्यामध्ये काय होतं की आपल्या स्किनची डिसीज मोठ्या प्रमाणामध्ये फैलण्याची मोठी शक्यता असते, दाट शक्यता असते। त्यामुळेच आपण आज मुलांना एक माहिती व्हावी या उद्देशाने आपण आपल्या शाळेमध्ये हा कार्यक्रम आयोजित यासाठी केलेला आहे की विविध झाडापासून किंवा विविध फुलांपासून आपल्याला विविध रंग तयार करता येतात।